पाहणार आहोत पीजी सॉफ्टेकचं नेक्स्ट सॉफ्टवेअर शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कसं वर्क करतं. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, पीजी सॉफ्टेकचं लॉग इन पेज कसं असेल, त्यानंतर आपण मल्टिपल सॉफ्टवेअर पाहिले, कोणते कोणते पाहिले, लीड मॅनेजमेंट पाहिलं, अकॅडमी मॅनेजमेंट पाहिलं, इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजमेंट पाहिलं, स्टडी पॉईंट पाहिलं, पेरोल पाहिलं आणि डायनामिक वेबसाईट पाहिलं. हे सर्व सॉफ्टवेअर आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्यानंतर जर तुम्हाला स्टुडंटला इन्स्टंटली सर्टिफिकेट डाउनलोड करून द्यायचं असेल तर तुम्ही इथे सर्टिफिकेट म्हणून पण तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केला गेलेला आहे सॉफ्टवेअरमध्ये. ते ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या स्टुडंटची सगळी इन्फॉर्मेशन भरून त्याला इन्स्टंटली तुम्ही तिथेच PDF फॉर्मॅटमध्ये स्टुडंटचं सर्टिफिकेट तिथे डाउनलोड करून देणार. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत पीजी सॉफ्टेकचं नेक्स्ट सॉफ्टवेअर शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज काय आहे, तुम्हाला तुमच्या पूर्ण डिलिव्हरी ट्रॅक ठेवायचा असेल ऑर्डरचा, त्यामध्ये काय तारखेला तुम्ही ऑर्डर केली आहे, काय तारखेला तुम्ही ती ऑर्डर देणार आहात, ट्रान्सपोर्टचा डेटा, ॲड्रेसचा डेटा, त्याच्या पेमेंटचा डेटा, हा सर्व डेटा जर तुम्हाला ठेवायचा असेल त्या सॉफ्टवेअरमध्ये तर तुम्ही शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा इथे यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे एखादी ऑर्डर केली, कुठली ऑर्डर आहे, बुक किती पब्लिश केले आहेत, डिलिव्हरी किती झाले आहेत टुडेच्या ऑर्डरला, रीऑर्डर किती आहेत, इथे तुम्ही तो सर्व डेटा या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन ठेवू शकता. तर डॅशबोर्डमध्ये पण तुम्हाला टुडेचा डेटा, लास्ट इव्हेंटचा डेटा, लास्ट 1 इयर आणि लास्ट 1 मंथचा डेटा तुम्ही तुमच्या शिपमेंटचा इथं पूर्णपणे ठेवू शकता. इथे तुम्हाला डेली किती काउंट झाले आहेत, मंथली किती लीड काउंट झाले आहेत, इयरली किती कंपॅरिझन झालं आहे, हे सर्व डेटा तुम्हाला इथे शिपमेंटचा डॅशबोर्ड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, पीजी सॉफ्टवेअरचं तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअर यूज करायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट सेटिंगमध्ये जाऊन ऑल इन्फॉर्मेशन भरणं मॅन्डेटरी आहे. तर या शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये काय काय फील्ड्स भरणं मॅन्डेटरी आहे. फर्स्ट स्टेटस काय आहे त्या प्रोडक्टचा, ऑन द वे आहे, डिलिव्हर झाला आहे, नॉन डिलिव्हर झाला आहे, पब्लिश झाला आहे, जी काय तुमची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ते स्टेटस अपडेट करणार. इथे आता मल्टिपल स्टेटस अपडेट झालेले आहेत. आपल्याकडे कुठले कुठले आहेत, डन आहे, ऑन द वे आहे, कॅन्सल्ड आहे, डिलिव्हर ऑन सेम टाईम आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे स्टेटस तो अपडेट करणार. त्यानंतर इथे आपल्याला टोटल स्टेटस पण किती दिसतोय जो सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेले आहे. तुम्हाला सर्च करायचं असेल तुम्ही सर्चसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲड करायचा आहे टाईप. तर टाईप कुठला आहे, फूड टाईप आहे का अजून एज्युकेशन टाईप आहे, मेंटेनन्स टाईप आहे, जे तुमच्या प्रोडक्टचं टाईप आहे ते तुम्हाला इथे प्रोडक्टच्या टाईपनुसार ॲड करून तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेम इथे टोटल तुमचा काउंट दिसणार त्या प्रोडक्टचा आणि प्रोडक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सेटिंगमध्ये तुम्हाला नंतर वेंडरसुद्धा ॲड करायचा आहे, कुठला वेंडर आहे, वेंडरचा नेमनुसार तुम्ही तो वेंडर इथे ॲड करणार. त्यानंतर तुम्हाला इथं सेम टोटल वेंडर दिसतो आहे आणि वेंडरची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते. सेम तुम्हाला सेंड बाय म्हणजे कोणाला ती प्रोडक्ट सेंड करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पूर्णपणे भरायची आहे. त्यानंतर दुसरा लास्ट आहे एम्प्लॉई. कुठल्या एम्प्लॉईनी तुम्ही तो प्रोडक्ट ॲड करणार आहे ती पूर्णपणे त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे किंवा फिल करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉईचा नेम इथे भरून तो एम्प्लॉई ॲड करायचा आहे. तुम्हाला इथं सेम तसंच टोटल एम्प्लॉई दिसत आहेत, एम्प्लॉईचा पूर्ण डेटा दिसत आहे. तुम्ही मॅन्युअली ते सर्चसुद्धा करू शकता. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन कुठे भरायची आहे, तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन भरायची आहे. काय भरायचं आहे, स्टेटस, प्रोडक्टचा टाईप काय आहे, वेंडर कोण आहे, कुठल्या वेंडरला तो सेंड करायचा आहे आणि कुठल्या एम्प्लॉईने तो प्रोडक्ट ॲड करायचा आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन भरायची आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तुमचा प्रोडक्ट इथे ॲड करणार. तुम्हाला प्रोडक्ट ॲड करण्यासाठी कोणत्या कोणत्या इन्फॉर्मेशन लागत आहेत तर इथे पहा. प्रोडक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला प्रोडक्टचं नेम लागतं आहे, प्राईज लागतं आहे, तर टाईप कोणता कोणता आहे, आपण सेटिंगमध्ये जाऊन टाईप कुठले कुठले भरले तो इथे बरोबर आपल्याला फेच झाला. क्वांटिटी त्या प्रोडक्टची काय आणि कुठल्या डेटला तो प्रोडक्ट तुम्ही ॲड करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्रोडक्टमध्ये फिल करायची आहे. त्यानंतर आपण प्रोडक्ट ॲड केले की इथे मल्टिपल जेवढे तुम्ही प्रोडक्ट ॲड करणार ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या प्रोडक्टची इथे खाली डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळते. काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोडक्टची काय पाहायला मिळते, प्रोडक्टचं नेम काय आहे, टाईप कोणता होता, प्राईस आणि क्वांटिटी किती होती, रिमेनिंग क्वांटिटी किती आहेत, सेलिंग क्वांटिटी किती आहेत आणि काय डेटला तुम्ही तो प्रोडक्ट ॲड केला. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते. तुम्हाला एखादा प्रोडक्ट सर्च करायचा आहे, तुम्ही सर्चसुद्धा करायचा आहे, ॲड प्रोडक्ट करायचा असेल ॲड करायचा आहे,
आणि टोटल तुम्हाला इथे फिल्टरिंग फॉर्मॅटमध्ये त्या प्रोडक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. जसे की टोटल प्रोडक्ट किती आहेत, टोटल क्वांटिटी प्रोडक्टच्या किती आहेत, रिमेनिंग किती आहेत आणि सेलिंग किती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे प्रोडक्टची इथे फिल्टरिंग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला समजा एखादा प्रोडक्ट जर एडिट करायचा आहे तर तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्टवर क्लिक करून इथे तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही प्रोडक्ट इथे जाऊन एडिट करू शकता. तुम्हाला डेट चेंज करायची आहे किंवा टाईप चेंज करायचा आहे, प्राईस आणि क्वांटिटी तिथे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तो प्रोडक्ट इथे अपडेट करणार किंवा एडिट करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची झाली तर तुमच्या शिपमेंटच्या रिलेटेड प्रोडक्टची झाली. त्यानंतर आपण ॲड करणार ट्रान्सपोर्ट रिपोर्ट काय आहे त्या प्रोडक्टचा ते आपण इथे ॲड करणार. तर ट्रान्सपोर्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्हाला एखादी ॲड तिथे ऑर्डर करावी लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ऑर्डर ॲड केला, त्याचा पर्टिक्युलर कशासाठी तुम्ही तो ॲड करताय, त्याची डेट काय आहे, त्याचा अमाऊंट किती आहे, एम्प्लॉय कुठल्यानं तुम्हाला तो ॲड करायचा आहे, कोणाला सेंड करायचा आहे आणि तुम्हाला काय तिथे तुम्हाला त्या वेंडरला किंवा त्या सप्लायरला काही रिमार्क द्यायचा असेल तर तुम्ही तो इथे जाऊन मेंटेन ठेवू शकता किंवा अपडेट करू शकता. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे तर ट्रान्सपोर्टची आहे. फर्स्ट तुम्ही प्रोडक्ट ॲड करणार आणि मग तो ट्रान्सपोर्टसाठी देणार. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची होती तर ट्रान्सपोर्टची होती. जेव्हा तुम्ही तुमचा ऑर्डर करणार प्रोडक्ट किंवा ट्रान्सपोर्ट प्रोडक्ट करणार तेव्हा तुम्हाला ही खाली तुमची सगळी इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल जी तुम्ही ऑर्डर ट्रान्सपोर्टसाठी केली आहे. त्यामध्ये तुम्हाला डेट दिसत आहे, पर्टिक्युलर कशासाठी केलं आहे म्हणजे फूड रिलेटेड केलं आहे की स्टेशनरी रिलेटेड केलं आहे, काय तुम्ही पर्टिक्युलर तिथे ॲड केला आहे तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. कुठल्या एम्प्लॉयने तुम्ही तो ॲड केला आहे तो पण डेटा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. कुणाला सेंड केला आहे, किती अमाऊंट तुम्ही पाठवली आहे आणि रिमार्क तुम्ही काय तिथे दिला आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्डर एडिटसुद्धा करायचा असेल तर तुम्हाला सेम जिथे प्रोडक्टमध्ये तुम्ही त्या प्रोडक्टवरने क्लिक करून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन इथून एडिटसुद्धा करू शकता. आपला प्रोडक्ट झाला एडिट, ट्रान्सपोर्ट सक्सेसफुली. सेम जसं तुम्हाला प्रोडक्टमध्ये मी सांगितलं तुम्हाला इथं फिल्टरिंग करायचं आहे एम्प्लॉईच्या नेमनुसार, सेंड कोणाला केली आणि डेट फॉर्मॅटमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन इथे सेंडसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला इथे फिल्टरिंग फॉर्मॅटमध्ये पण डेटा स्टॉक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. टोटल ऑर्डर किती झाल्यात आणि टोटल अमाऊंट किती आहेत. म्हणजे तुम्हाला आज पाहायचं आहे की आज ट्रान्सपोर्टमध्ये माझी किती ऑर्डर गेली आहे तर तुम्हाला पेपर किंवा वही काढायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये इथे वरती फिल्टरिंग फॉर्मॅटमध्ये डेटा तुम्हाला पाहायला मिळते. सेम तुम्हाला इथं जर ट्रान्सपोर्टचा तुमचा सगळा डेटा जर तुम्हाला डाउनलोड PDF फॉर्मॅटमध्ये काढायचा असेल तर तुम्हाला इथं डाउनलोड PDF म्हणून बटन दिलेले आहे. तुम्ही जस्ट क्लिक करणार त्या बटनवर आणि तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन इथे जी CSVमध्ये आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डाउनलोड करून मिळणार. सेम तुम्हाला एम्प्लॉईच्या नेमनुसार डेटा फिल्टर करायचा आहे करू शकता, कोणाला दिलं आहे त्याच्या नेमनुसार फिल्टर करू शकता किंवा डेटनुसार, डेटमध्ये पण आहे टुडेची डेट, 1 मंथ, 3 days आणि 1 year नुसार तुम्ही डेट फिल्टरिंग करू शकता. प्लस 365 ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे पाहायला मिळते ट्रान्सपोर्ट रिपोर्टमध्ये. ट्रान्सपोर्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रोडक्ट तुम्ही ॲड केलं तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी पुढे प्रोसीड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ऑर्डर ॲड करायला लागणार. त्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण ऑर्डरची इन्फॉर्मेशन दिसणार. ती ऑर्डर तुम्ही एडिटसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला त्याचं डाउनलोड करून हवं आहे डाउनलोडसुद्धा करू शकता, फिल्टरिंग पण करू शकता एम्प्लॉईनुसार, सेंडनुसार आणि डेटनुसार. आणि तुम्हाला इथे पूर्ण काउंटसुद्धा इथे पाहायला मिळतं. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची झाली ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे तो ऑर्डर करायचा आहे. ऑर्डर करायचा असेल तर सेम तुम्हाला काय इथे फील्ड्स लागणार, एम्प्लॉयचं नेम लागणार, डेट काय डेटला तो ऑर्डर करायचा आहे, पर्टिक्युलर किती कॉपीज ऑर्डर करायच्या आहेत, अमाऊंट किती आहे, वेंडर कोण आहे आणि रिमार्क. ही सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला ती ट्रान्सपोर्टची ऑर्डर ॲड करायची आहे. जेव्हा तुम्ही ती ऑर्डर ॲड करणार त्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. डेट त्याची काय आहे, पर्टिक्युलर कोण होता, एम्प्लॉई कोण होता, वेंडर आणि कॉपी किती होत्या, अमाऊंट आणि रिमार्क काय आहे जे तुम्ही ऑर्डर ॲड करताना डेटा भरलेला आहे तो सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायची आहे. इथे
इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एडिट करायचं आहे, इथे एडिट सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. इथे जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर एडिट करू शकता. इथे तुम्हाला ही सगळी ऑर्डर जर CSV मध्ये डाउनलोड करायची आहे तर डाउनलोडचा सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. प्लस तुम्हाला फिल्टरिंग करायचं आहे, किती डेटा टोटल अमाऊंट किती झालेली आहे शॉर्टमध्ये पाहायचं असेल, किती ऑर्डर गेल्या आहेत, हा पण डेटा तुम्ही इथे पाहू शकता. सेम तुम्हाला फिल्टर करायचं आहे कोणानुसार, एम्प्लॉयनुसार, वेंडरनुसार आणि डेटनुसार, तर तुम्ही इथे सर फिल्टरसुद्धा करू शकता. ही ऑर्डर कशाची होती तर आपली ऑर्डरची होती. फर्स्ट तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन सगळा डेटा भरणार, वेंडर भरणार, सप्लायर भरणार. त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट ॲड करणार, प्रोडक्ट ॲड करलं की प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करणार, ट्रान्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही तो ऑर्डर करणार आणि ऑर्डर केल्यानंतर लास्ट तुम्ही तो शिपमेंटसाठी पुढे पाठवणार. जेव्हा तुम्हाला तो शिपमेंटसाठी पुढे पाठवायचा असेल तर तुम्हाला तो डेटा पुढे शिपमेंटचा ॲड करावा लागणार. शिपमेंटचा डेटा ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे काय काय लागतं आहे, कस्टमरचं नेम लागतं आहे, कस्टमर मोबाईल नंबर आणि कस्टमरचा ईमेल, कस्टमरचा ॲड्रेस, त्याचा स्टेट काय आहे, त्याचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, सिटी कोणती आहे, पिनकोड काय आहे, प्रोडक्टचं नेम कोणतं आहे जे आपण आधी ॲड केलं आहे, वेंडर नेम कोण आहे, कोणाला सेंड करायचं आहे, कुठल्या एम्प्लॉयनी तुम्हाला ती शिपमेंट ॲड करायची, त्याचा ट्रॅकिंग नंबर, स्टेटस आणि कुठल्या डेटला ती ऑर्डर करायची आहे आणि डिस्पॅच डेट कोणती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला तुमची शिपमेंट ॲड करायची आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या स्टार फील्ड्स दिसत आहेत ती फील्ड्स म्हणजे त्या फील्ड्स भरणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म इथे सबमिट होऊ शकत नाही. या सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला तुमचा शिपमेंट ॲड करायचा आहे. तुम्ही तुमचा जेव्हा शिपमेंट इथे ॲड करणार तेव्हा इथे लास्ट तुम्हाला तुमची पूर्ण शिपमेंटची इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळेल. तुम्हाला काय काय बघायला मिळतं शिपमेंट ॲड केल्यानंतर, ऑर्डर ID दिसतोय, कस्टमरचं नेम, कस्टमर मोबाईल नंबर आणि कस्टमरचा ईमेल दिसतोय, एम्प्लॉय कोणता होता ते दिसतंय, काय प्राईजला तुम्ही ती शिपमेंट ॲड केली, प्रोडक्ट काय होतं, ऑर्डर डेट आणि डिस्पॅच डेट काय होती, म्हणजे कुठल्या डेटला ती ऑर्डर केली आणि कुठल्या डेटला तुम्हाला ती डिलिव्हर करायची आहे. त्याचा ट्रॅकिंग नंबर इथं ऑटोमॅटिक जनरेटेड झाला आहे. त्याचा स्टेटस काय आहे तो टाकायचा आहे, म्हणजे ऑन द वे आहे, डिलिव्हर आहे किंवा नॉन डिलिव्हर आहे आणि वेंडर कोण होता त्याचा तोही तुम्हाला इथे बघायला मिळतोय. कोणाला सेंड केलं आहे ती इन्फॉर्मेशन आणि ॲक्शनमध्ये आपल्याला पूर्ण त्याची PDF डाउनलोड करून मिळते आणि डिलीटसुद्धा करायला तिथे तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केला गेला आहे. आता तुम्हाला त्या ऑर्डरची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायची असेल तर तुम्हाला इथे जर तुमच्या ऑर्डर ID वर तुम्ही जस्ट क्लिक करणार आणि तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. सेम तुम्ही ती एडिटसुद्धा करू शकता. आपली शिपमेंटची ऑर्डर सक्सेसफुली एडिट झाली. सेम तुम्हाला वरती पाहायला मिळतं इथे फिल्टरिंग फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन करू शकता. आता इथे आपल्याकडे खूप डेटा आहे पण तुम्हाला आता तो सर्च करायचा मॅन्युअली, तर तुम्ही इथे सर्च नेमनुसार करू शकता, स्टेटसनुसार करू शकता, प्रोडक्टच्या नेमनुसार करू शकता, वेंडरनुसार करू शकता, सेंड कोणाला केले त्यानुसार, एम्प्लॉय कोण आहे आणि टाईम फ्रेम त्याचं काय होतं त्यानुसार पण तुम्ही तो डेटा फिल्टर करू शकता. टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला वीक वाईज, मंथ वाईज आणि इयर वाईज प्लस तुम्हाला कस्टम डेट इथं म्हणून पण ऑप्शन दिलेलं आहे. त्या डेटनुसार स्टार्ट आणि एंड डेटनुसार तुम्ही इथे फिल्टरसुद्धा हा डेटा करू शकता. प्लस तुम्हाला हा डेटा आता आपल्याकडे किती डेटा आहे, नियर अबाउट 10 डेटा आहे, तर हा डेटा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तुमच्याकडे तो डेटा सेव्ह ठेवायचा असेल तर तो डाउनलोड CSV म्हणून बटन इथं प्रोव्हाइड केलं गेलं आहे तुम्हाला. इथे जाऊन तुम्ही जस्ट डाउनलोड करून तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन CSV फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे वरती डेटा बघायला मिळतं, टोटल ऑर्डर किती गेलेल्या आहेत आणि टोटल प्राईस टोटल शिपमेंटची किती आहे, प्लस डन किती ऑर्डर आहेत, ऑन द वे किती आहेत, डिलिव्हर किती झालेले आहेत, आफ्टर सम टाईमनी कॅन्सल किती आहेत, रिऑर्डर किती आहेत, डिलिव्हर किती आहेत, पेंडिंग आणि बुक किती झाले आहेत. हा सगळं इन्फॉर्मेशन या शिपमेंटच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या शिपमेंटचा डेटा भरणार तर तुम्हाला या डॅशबोर्डमध्ये तुम्ही ते फिल्टरिंग करू शकता, मंथ वाईज, इयर वाईज किंवा वीक वाईज. हा म्हणजे हा काउंटसुद्धा इथे बघायला मिळेल आणि त्याचा रेव्हेन्यूसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आता डन किती झाल्यात ऑर्डर, रिऑर्डर किती झाले आहेत, डिलिव्हर किती झाल्यात, पेंडिंग किती आहेत, पब्लिश्ड किती आहेत आणि डिलिव्हर ऑन टाईम आणि कॅन्सल, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळेल.
आता इथे तुम्ही तुमचा मंथ इयर सिलेक्ट करणार आणि तुमचा रेव्हेन्यूचा काउंट इथे तुम्ही जनरेट करणार. त्यानंतर सेम मंथनुसार पण बघणार आणि इयरली तुम्ही कंपॅरिझन पण डॅशबोर्डमध्ये करू शकणार. आता तुम्हाला तुमचं शिपमेंटच्या सॉफ्टवेअरचा ट्रॅक काढायचा आहे की हा महिना मला हे वर्ष किती गेलं चांगलं, हा मंथमध्ये मला किती बिझनेस झाला, तर तुम्ही डॅशबोर्डमध्ये हे सॉर्टिंगसुद्धा करू शकता. सेम तुम्हाला इथे वरती पण तुम्हाला डेनुसार, मंथनुसार, इयरनुसार किंवा टोटल ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुमचा बिझनेसचा ओव्हरव्ह्यू इथे घेऊ शकता. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची होती तर पीजी सॉफ्टेकच्या शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची होती. शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये काय आहे, तुम्हाला फर्स्ट एखादी शिपमेंट करायची आहे, फूड रिलेटेड असेल किंवा एखादी ऑर्डर करायची आहे, हा सगळा डेटा तुम्हाला जर एका सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करून ठेवायचा असेल किंवा आज मी 10 बुक पब्लिश केल्या किंवा आज मी हा डेटा पब्लिश केला, हा डेटा ऑर्डर केला, तर हा ट्रॅक जर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून ठेवायचा असेल मंथ वाईज, इयर वाईज किंवा वीक वाईज, तुम्ही हे शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा इथे यूज करू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला तुमचा पेमेंटचा स्टेटस पण इथे अपडेट करून मिळेल. म्हणजे तुम्हाला वहीमध्ये किंवा कशामध्ये लिहून ठेवायची गरजच नाही. तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये दररोज किती ऑर्डर केल्यात लगेच मेंटेन ठेवणार आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली ॲट लास्ट तुम्हाला सगळा तुमचा ऑर्डरचा डेटा इथे बघायला मिळेल. सेम तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ही सगळी इन्फॉर्मेशन इथे भरणार जी तुम्हाला ऑर्डर करायला लागते, शिपमेंट टाईप, वेंडर, एम्प्लॉई वगैरे. त्यानंतर तुम्ही फर्स्ट प्रोडक्ट ॲड करणार, प्रोडक्ट ॲड केल्यानंतर तुम्ही ट्रान्सपोर्ट ॲड करणार, ट्रान्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही ऑर्डर करणार आणि ऑर्डर केल्यानंतर तुम्ही शिपमेंटसाठी प्रोसीड करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तुमचा शिपमेंट ॲड करणार आणि तुम्हाला प्रत्येक डॅशबोर्डमध्ये शिपमेंट असो किंवा ऑर्डर असो इथे तुम्हाला फिल्टरिंगचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही इथं फिल्टर करू शकता. डाउनलोड CSVचा पण तुम्हाला ऑर्डर दिलेला आहे प्रत्येकसाठी, शिपमेंटसाठी पण, ऑर्डरसाठी पण आणि ट्रान्सपोर्टसाठी पण. आणि प्लस तुम्हाला इथे वरती शॉर्ट फॉर्मॅटमध्ये किती ऑर्डर झाल्यात आणि किती टोटल प्राईस आहे पण तुम्हाला पाहायला मिळते. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची होती तर पीजी सॉफ्टेकच्या शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची होती. अजून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल पीजी सॉफ्टेकच्या शिपमेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची किंवा तुम्हाला अदर सॉफ्टवेअर वापरायचं असेल पीजी सॉफ्टेकचं कोणतंही फ्रीमध्ये, तर तुम्ही मला 702061 5206 या नंबरवर मला व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट करू शकता किंवा sales@pgsofttech.com या नंबरवर तुम्ही किंवा या मेलवर तुम्ही मला मेलसुद्धा करू शकता. थँक्यू.